वा 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 वा, काय मस्त दिसते ना ही वांग्याची भाजी. अहो ही दिसायलाच नाही, खायला सुद्धा खूप खमंग आणि चविष्ट लागते आणि करायला तर खूपच सोपी. काय मग, तुम्हाला शिकायची ही वांग्याची भाजी? चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिले अर्ध वाटी सुकं खोबरं छान मस्त भाजून घेऊ. खोबरं छान भाजलं की त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून छान भाजून घेऊयात. आता खोबरं आणि शेंगदाणे थोडंसं थंड करायला ठेवू. तोपर्यंत आपण वांगे स्वच्छ धुवून घेऊयात. वांगे धुवून झाले की त्याची ही काटेरी साल काढून घ्या. आणि नंतर हे वरचं देठ थोडंसं कापून घेऊया. आता दुसऱ्या एका भांड्यात थोडंसं पाणी घ्या आणि त्यात मीठ विरघळवून घ्या. आणि ही वांगी मधोमध अशी 4 भागांमध्ये चिरून घ्या. आता हे वांगे आपण ह्या पाण्यात भिजत ठेवूया, म्हणजे ते आतून काळे पडणार नाहीत. आता इथे मी खोबरं आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतले आहेत. त्यात थोडं आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घेतला आहे. आणि हे सर्व मिश्रण 3 चमचे तेलामध्ये कालवून घेऊयात. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ. मिश्रण एकत्र झाल्यावर आता ह्या चिरलेल्या वांग्यांमध्ये हे मिश्रण अशा पद्धतीने भरून घ्या. ही वांगी अशी दाबून दाबून मसाले भरा, ज्यामुळे शिजताना त्यातला मसाला बाहेर येणार नाही. वांगे छान भरून झाल्यावर आता एक कढई घेऊया आणि त्यात तेल तापायला ठेवूयात. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापलं की त्यात जिऱ्या मोहऱ्याची फोडणी घालून थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालूया. आता त्यात एक बारीक चिरलेला कांदा ऍड करू. कांदा छान परतल्यावर त्यात जे उरलेलं वाटण आहे ते ऍड करून 2 मिनिट परतून घेऊयात. मसाला छान परतून झाला की त्यात ही वांगी ऍड करूयात. आणि थोडंसं पाणी घालून ताट झाकून 10 मिनिटं एका बाजूने ही वांगी शिजवून घेऊयात. 10-15 मिनिटांनी परत ही दुसऱ्या बाजूने वांगी पलटवून घेऊ आणि 10 मिनिटं शिजवून घेऊ. आपले वांगे शिजले आहेत का हे चेक करू. वांगे छान शिजले आहेत. आता सगळे मसाले एकत्र करून हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊ. आपली भाजी तयार झाली. आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालू आणि वाढायला घेऊयात. काय मग, आहे ना एकदम सोपी रेसिपी. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.